नमस्कार, मी प्राची साळुंखे. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. पुढच्या अर्धा तासात आपण घेणार आहोत महाराष्ट्रासह देश विदेशातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली आहे. सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत खडसेंची चौकशी करण्यात आली आहे. भोसरी जमीन व्यवहार प्रकरणी त्यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. चौकशीनंतर खडसेंनी माध्यमांशी बोलणं टाळलं. ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असल्याचं चौकशीनंतर खडसेंच्या वकिलांनी सांगितलंय. तसंच पुन्हा चौकशीला बोलावण्यात आलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. काही कागदपत्रे ईडीने मागितली आहेत. ती कागदपत्रे पुढील 10 दिवसात ईडीला देणार असल्याचं खडसेंच्या वकिलांनी सांगितलं. मी ईडीचा प्रवक्ता नाही अशी प्रतिक्रिया खडसेंच्या ईडी चौकशीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पुरावे असतील म्हणून ईडीकडून चौकशी सुरू असल्याचं फडणवीस नाशिकमध्ये म्हणाले. एकनाथ खडसेंवर आकसाने केंद्रीय एजन्सीमार्फत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर केलेली कारवाई ही राजकीय असल्याचं राष्ट्रवादीचे जयंत पाटील म्हणालेत. तर राष्ट्रवादी खडसेंसोबत असून त्यांना न्याय नक्की मिळणार असल्याचं पाटील म्हणाले. भयमुक्त वातावरणात चित्रीकरण करा असं आश्वासन पोलिसांनी निर्माते आणि अभिनेत्यांना दिलेलं आहे. दिग्दर्शक साप्ते यांनी छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं आपण पाहिलंय. त्यामुळे निर्माते आणि अभिनेत्यांनी मुंबई पोलिसांची भेट घेतली आहे. यावेळी पोलिसांनी धमकावणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासन निर्मात्यांना दिलं. कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थ केअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी 20,000 रुपयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तर महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राज्यातील सुमारे 6,100 शिक्षण सेवकांची पदे आता भरली जाणार आहेत. तशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांनी दिली आहे. परीक्षांच्या आधारे जास्त गुण मिळणाऱ्यांची निवड करण्यात येणार. शिवसेना राज्यभर शिवसंपर्क मोहीम सुरू करते. जिल्हा प्रमुख आणि शाखा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सूचना दिल्यात. ही मोहीम येत्या 12 ते 24 जुलैपर्यंत राज्यात राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. शेतकरी कर्ज वाटपाबाबत बँका आणि अधिकाऱ्यांना माहिती दिल्याची सहकार पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. कर्ज वाटपाचं प्रमाण योग्य प्रकारे होतं की नाही यावरही लक्ष ठेवण्यास सांगितल्याची माहिती मिळते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज नाहीत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये दिली आहे. निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून होत असल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं. नोटबंदी जाहीर होऊन आता जवळपास 5 वर्ष होत आली आहेत. मात्र रिझर्व्ह बँकेनं पुणे जिल्हा सहकारी बँकेकडे पडून असलेल्या 22 कोटी 25 लाखांच्या नोटा स्वीकारलेल्या नाहीयेत. जुने चलन स्वीकारण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा बँकेला थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. एवढ्या जुन्या नोटा आणखी किती दिवस सांभाळून ठेवायचा असा सवाल बँकेनं विचारला. कोरोनाच्या संकटात देशवासियांसाठी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी खुशखबर दिली आहे. देशासाठी 23,000 कोटींचं हेल्थ पॅकेज आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केलंय. पदभार घेतल्यानंतर त्यांनी मोठी घोषणा केली आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्री परिषदेची बैठक सुरू झाली आहे. कोरोना आणि इतर अनेक समस्यांवर बैठकीत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते. सर्व नवनियुक्त मंत्र्यांना आगामी 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबण्याची सूचना करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांची बैठक घेताना ही सूचना केली होती. सर्व मंत्र्यांनी लवकरात लवकर आपल्या मंत्रालयाचा पदभार घेऊन काम सुरू करावं अशी देखील सूचना करण्यात आलेली आहे. तसंच माध्यमांसोबत जास्त बोलू नका अशी सूचनाही मंत्र्यांना करण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशानंतर कोकणात त्यांच्या समर्थकांनी जोरदार सेलिब्रेशन केलंय. राणेंमुळे आता कोकणातील प्रकल्प मार्गी लागून विकास होणार असल्याचं भाजपनं म्हटलंय. नारायण राणे यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने पंढरपूरमध्ये राणे समर्थकांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी विठ्ठलाला दुग्धाभिषेक घातलेला आहे. तसंच वारकरी भाविकांना पेढे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांना कोळसा आणि रेल्वे खातं मिळाल्यामुळे जालन्यात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. पायी वारी करण्याची परवानगी मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. यावर 12 जुलैला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात काय निर्णय देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं.
मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने 23 जून रोजी परिपत्रक काढून अग्निशमन शुल्क वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मात्र या निर्णयाविरोधात भाजप आक्रमक झालाय आणि हा निर्णय 2014ला झाला होता। त्यावेळी ही रक्कम विकासकांकडून घेण्याचं ठरलं होतं। तेव्हापासून आतापर्यंत हा कर विकासकांकडून घेतला नाहीये, मात्र आता नागरिकांकडून वसूल केला जाणार आहे आणि महानगरपालिका नवीन वसुली सुरू करत असल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबा डोंगरच्या ग्रामपंचायतीनं 56 लाखांचं वीज बिल थकवल्यानं महावितरण ग्रामपंचायतीच्या वीज पुरवठा खंडित केलेला आहे। त्यामुळे ऐन पावसाळ्यात ज्योतिबा डोंगरावरील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न केल्यानं काही तरुणांनी मुलीच्या वडिलांचा छळ सुरू केलेला आहे। मुलीच्या वडिलांना शेरेबाजी करून तरुणांनी मारहाण केली आहे। नांदेड शहरातील या घटनेनं खळबळ उडाली आहे। बीडच्या परळीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। जनक यादव असं आरोपीचं नाव आहे। परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। अल्पवयीन मुलीला झाडाला टांगून अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय। काही व्यक्ती या मुलीला झाडाला लटकवतात आणि काठीने अमानुष मारहाण करताना पाहायला मिळत आहे। जात पंचायत विरोधात अनिशच्या रंजना गवांदे यांनी हा प्रकार कदाचित जात पंचायतच्या छळाचा भाग असल्याचं म्हटलेलं आहे। हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे याबाबत त्यांनी शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे। मात्र कुठलेही धागेदोरे त्यांना मिळालेले नाहीयेत आणि पोलिसांनी याचा शोध घ्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली। सांगलीत हॉस्पिटलमध्ये एका मृतदेहावर तब्बल 2 दिवस उपचार करण्यात आले। इस्लामपूरमधल्या आधार हॉस्पिटलमधील ही धक्कादायक घटना आहे। या प्रकरणी डॉक्टर योगेश वाठारकरला पोलिसांनी अटक केली आहे। या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। अक्षय कुमारच्या एका चित्रपटात आपण पाहिलं होतं की त्या दृश्यांमध्येही हॉस्पिटलमधील डॉक्टर एका मृतदेहावर उपचार करून नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात। असाच प्रकार सांगलीत घडल्यानं आता खळबळ उडाली आहे। कोल्हापूरमध्ये 2017 साली आईची हत्या करून शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवणाऱ्या नराधम मुलाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। सुनील कुचकोरवी असं आरोपीचं नाव असून या घटनेला आता दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने ही फाशीची शिक्षा सुनावली। केंद्र सरकारने मूग वगळता इतर सर्व कडधान्याच्या साठेबाजीवर मर्यादा आणल्यानं केंद्राच्या या निर्णयाचा व्यापारी वर्गाकडून विरोध करण्यात आलेला आहे। त्यामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीसह जिल्ह्यातील 6 बाजार समित्या अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत। त्यामुळे समित्यांचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे। शेकडो महाकाय मगरींचं वास्तव्य असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदीत आता पर्यटनाच्या दृष्टीने अधिक महत्त्व वाढणार आहे। या ठिकाणी क्रोकोडाईल पार्क आणि क्लब बोटिंगसाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच 9 कोटी रुपये मंजूर केलेत। आमदार योगेश कदम यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी इथं क्रोकोडाईल पार्क करण्याची मागणी केली होती। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातल्या वाशी येथील महिलांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याचं कळतंय। गावांमध्ये महिला मंडळींनी आक्रमक रूप धारण करत हातभट्टी उद्ध्वस्त केली आहे। वाशी गावच्या महिलांनी अनेक वेळा दारूबंदीची मागणी केली आहे, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं। त्यामुळे महिला आता आक्रमक झाल्या। पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयावर काँग्रेसने सायकल रॅली काढली आहे। काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले। वाढते इंधन दर वाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेस पक्षाच्या वतीने सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या सायकल रॅलीत शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांनी देखील सहभाग घेतला होता। नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय ते कोकण भवन अशी सायकल रॅली काढण्यात आली होती। अमरावतीत राष्ट्रवादीनं इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केलेलं आहे। दर्यापूरचा इथं रास्ता रोको करून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढलाय। पावसाच्या पाण्यात राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपूर लगतचा रस्त्याचा भाग वाहून गेल्याने दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोलीकडे येणारी वाहतूक बंद पडली। नागपूरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। रामदास पेठ, धरमपेठ, शंकरनगर, शिवाजीनगरसह अनेक भागात पाणी साचलं होतं। नागपूरच्या या मुसळधार पावसाचा आढावा
येवला शहर परिसर आणि नांदगावच्या काही भागात पावसाचं आगमन झालेलं आहे। पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला। पावसामुळे पिकांनाही जीवनदान मिळणार। चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावली होती। ब्रह्मपुरी तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत। पावसाच्या आगमनानं कापूस, सोयाबीन आणि तूर पिकाला फायदा होणार। मंडणगड तालुक्यातील पंदेरी धरणाची गळती रोखण्यात यश आलेलं आहे। प्रशासनाकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे, परंतु धरण फुटीचा धोका अद्याप कायम आहे। धरणातील पाणीसाठा कमी झाल्यानं धरणाची गळती कमी झाली आहे, परंतु तात्पुरती मलमपट्टी किती दिवस टिकेल हा प्रश्न आहे। त्यामुळेच पुढचे 4 दिवस या परिसरातील लोकांचं स्थलांतर केलं जाणार आहे। ड्रग्ज विरोधात एनसीबीची कारवाई सुरूच आहे। एनसीबीनं नालासोपारा ठाणे इथून ड्रग्ज जप्त केलेले आहे। तसंच दोघांना अटक देखील केली आहे आणि त्यात एक नायजेरियन आहे, त्याच्याकडून एनसीबीची चौकशी सुरू आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता नागरिकांचे मोबाईल लसीकरण सुरू केलेलं आहे। मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून थेट परिसरात जाऊन नागरिकांचं लसीकरण केलं जात आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। मुंबई पुणे हायवेवर विचित्र अपघात झालेला आहे। कामशेत बोगद्याजवळ हा अपघात झालाय। 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत। अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। देशाचे नवे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच ट्विटरला कठोर शब्दात सुनावलंय। ट्विटरला भारतातील आयटी नियमांचं पालन करावंच लागेल अशा शब्दात त्यांनी खडसावलंय। दिल्ली उच्च न्यायालयानंच केंद्र सरकारला ट्विटरवर कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे। त्यामुळे नियम न पाळल्याबद्दल किंवा नियमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई केल्यानं सरकार ट्विटरवर काय कारवाई करणार हे आता पाहावं लागणार। केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कर्मचाऱ्यांच्या जुलै महिन्यातील महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ होण्याची शक्यता आहे। केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा चर्चेचं आवाहन केलंय। आंदोलन सोडून चर्चा करण्यास यावं असं तोमर म्हणाले। शेतकऱ्यांच्या सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय। जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावलेला आहे। काश्मीरमधील 2 एन्काउंटर्समध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा झालाय। कुलगाम आणि पुलवामामध्ये 24 तासात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास यश आलेलं आहे। तर बुरहान वानी मारला गेल्याचा 5 वर्षे पूर्ण होत असतानाच दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न उधळला गेला। जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे। पण टोकियोमध्ये वाढत्या कोरोना संकटामुळे जपानी सरकार आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांसमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे। कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येचा विचार करता तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी 22 ऑगस्ट दरम्यान जपानमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्यानंतर आता टोकियोमध्ये 2 आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली। युरो कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डेन्मार्कला नंबर इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारलेली आहे। मात्र या विजयाला वादाची झळ पोहोचली आहे। 90 मिनिटांचा खेळ बरोबरीत सुटल्याने अतिरिक्त वेळ देण्यात आलाय आणि यावेळी हॅरी केनन निर्णायक गोल झळकावत इंग्लंडला विजय मिळवून दिला। हिरवळीवरील सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररला बुधवारी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलंय। पोलंडच्या हुबर्ट हुर्काझने फेडररचे साम्राज्य संपुष्टात आणून कारकिर्दीत प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला। रणवीर सिंगच्या कारच्या ताफ्यात आणखी एक जगातली फास्टेस्ट कार सामील झालेली आहे। ही महागडी कार रणवीरने त्याच्या वाढदिवसाला स्वतःलाच गिफ्ट केली आहे। गेल्याच महिन्यात भारतात लॉन्च झालेल्या या कारची किंमत तब्बल 3 कोटी इतकी आहे। भारतातील सर्वात महागडी ही कार आहे आणि या कारसोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय। यात तो कारच्या बाजूला उभा असलेला दिसून येतोय। तर अभिनेत्री आलिया भट्टनं आपली पावलं हॉलिवूडकडे वळवण्यास सुरुवात केली आहे। त्यासाठी तिने एका परदेशी कंपनीसोबत हात मिळवणी केल्याचं कळतंय। अनिल कपूर याचा मुलगा हर्षवर्धन कपूर हा
बॉलिवूडमध्ये जास्त कमाल करू शकलेला नाहीये, त्यामुळे त्यानं वेब सिरीजकडे आपली पावलं वळवलेली आहेत. त्याला वेब सिरीजमध्ये चांगलं यश मिळताना देखील पाहायला मिळतंय. तर मी माझी वेगळी वाट निर्माण करणार असल्याचं त्यानं म्हटलंय. आणि यासोबतच वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. मात्र बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता नेहमीचंच मात्र महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करा. घरातून अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडा. बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.